पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून 35 ते 40 प्रवाशांनी उड्या मारल्याचं कळतं। समोरून येणाऱ्या भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। सगळे मंत्री आणि त्याचबरोबर प्रशासकीय टीम जी आहे ती देखील आता या ठिकाणी पोहोचत आहे। ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। तीनही ग्रामीण रुग्णालय जी आहेत आणि एक मेडिकल कॉलेज हे देखील या उपचारासाठी तयार ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर पुष्पक एक्सप्रेसमधून 35 ते 40 लोकांनी उड्या मारल्याची प्राथमिक माहिती मिळते। तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली होती तेही पाहूया। हे बघा, आता ही परधाड्याजवळ गेली आहे। जवळपास माहिती ते परधाड्याच्या जवळ जळगावपासून 30-35 किलोमीटर काहींचं असं म्हणणं आहे की काही लोक रेल्वेचा पटरी क्रॉस करतानाची ही घटना घडलेली आहे। प्राथमिक काही लोकांचं असं म्हणणं आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की आग लागून किंवा आग लागल्याच्या भीतीने असं अफवा झाल्यामुळे लोकांनी उड्या मारला असं आहे। पण आता 15-20 मिनिटांमध्ये आमचे प्रांत अधिकारी आणि कलेक्टर तिकडे पोहोचताय। तर घटना घडून 30-35 मिनिटं आतापर्यंत झालेले आणि पोहोचायला सुद्धा तिथे जळगावून जरी निघालो तर 30-40 मिनिटं लागतात। त्यामुळे प्राथमिक माहिती आहे आता जी ही गाडी उभी होती, काही लोकांनी रेल्वे पटरीपाशी उभे असल्यामुळे क्रॉस करताना ही घटना घडल्याचं काही लोक सांगतायत। परंतु त्या ठिकाणी कोणी जाणार नाही, लक्षात तोपर्यंत येत नाही। त्यामुळे आता 15-20 मिनिटांमध्ये आपल्याला सगळी माहिती इतंभूत कळून जाणार आहे।